नवी मुंबई येथे अवैधरित्या डान्स बार चालत असल्यास त्याला स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरणार। अवैधरित्या डान्स बार चालत असल्यास त्याला स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे। या संबंधीचा अहवाल महासंचालक कार्यालयाने सर्व पोलीस आयुक्तालयातून मागवलाय। त्यामुळे पूर्ण ताकदीने डान्स बारवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित आयुक्तांना दिले आहेत। नवी मुंबईतील डान्स बारची अनागोंदी चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे कठोर पाऊल उचललंय। नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि राज्याच्या इतर काही प्रमुख शहरांमध्ये डान्स बार चालवले जात आहेत। ऑर्केस्ट्रा बारची परवानगी मिळवून प्रत्यक्षात महिला वेटर नाचवल्या जात आहेत। पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील पोलीस आयुक्तांकडे डान्स बारवरील कारवाईचा आढावा मागवलाय। तसंच ज्या ठिकाणी विनापरवाना डान्स बार चालत असतील तिथल्या वरिष्ठ निरीक्षकांना या कारवाईला सामोरं जावं लागेल असंही सांगितलं जात आहे आणि याचाच धसका सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलाय। त्यातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये डान्स बारवर सातत्यानं कारवाईचा धडाका सुरू आहे। यामध्ये काही बारमध्ये नमूद असलेल्या अटी शर्तींचा बेधडकपणे भंग होताना सुद्धा दिसतोय। साधारण 3 दिवसांपूर्वी ऐरोली परिसरातील एका बारवर उत्पादन शुल्क विभाग ठाणेच्या पथकानं पहाटे 3 वाजता कारवाई केली होती। तर शिरवणे परिसरातल्या डान्स बारवर कारवाईमध्ये सर्वच अधिकारी यांनी हात आखडते घेतलेले आहेत असं दिसून येत आहे। अनेकदा स्थानिक अधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही वरिष्ठांची मर्जी म्हणून डान्स बारसह इतर अवैध धंद्यांना सूट दिली जाते। मात्र कारवाईची वेळ आल्यास अगदी खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांचाच बळी द्यायचा का अशी खंत पोलीस निरीक्षकांकडून व्यक्त होतीये। त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई केल्यास मीटर बंद झाल्याची वरिष्ठांची नाराजी ओढून घ्यायची आणि कारवाई नाही केली तर खुर्ची धोक्यात घालायची या अवस्थेत सध्या अधिकारी दिसतायत।